कसं ना गावांची नावं पडली असेल, विटा, सांगली, सातारा, कोल्हापूर. अरे तिथे कोल्ह्यांचा पूर आला असेल म्हणून तो कोल्हापूर झाला. सातारा कसं पडला असेल. देखो बॉस, लाइफ में एक फंडा हमेशा याद रखना, हमेशा ना येड़ा बन के पेड़ा खाने. Then you will feel we are just human bodies. We can't do anything. We can't make anything. We can't create anything without his permission. Okay, so all right. 6:42 झालेत, म्हणजे 6:45 वाजत आलेत आणि मी निघालो आहे भोरमधून. थोडीशी थंडी होती 2 दिवस, म्हणजे पुण्यापेक्षा थोडीशी जास्त होती थंडी. बट आता प्रॉपर जो थंडीचा महिना सुरू झाला आहे त्यामुळे आत्ता प्रॉपर इथून पुढे थंडी सुरू होईल आणि मग तिथून पुढे आपल्याला राईडला जी मजा येणार आहे. कारण बॉस ह्याच्यानंतरचे डेस्टिनेशन्स आहेत ना, ह्या राईडच्या नंतरचे जे राईड्स येणार आहेत ना बॉस, होपफुली फिंगर क्रॉस चांगले असतील. प्लॅन तर केलेले आहेत, एक्झिक्यूट होत आहेत की नाही आय डोंट नो. बाय द वे, ह्या गणपतीला मी काळा गणपती बोलतो कारण हा पूर्ण काळ्या रंगाचा आहे. दिस इज अ काळा गणपती फॉर मी. मला कोणी सांगितलं अरे तिथे नाही का ते पेठेमध्ये, तो कुठला काळा गणपती चौकात, हां तोच तो. सो असं आयडेंटिफाय करून ठेवलं मी ही प्लेस. मोकळा रस्ता सुरू झाला, म्हणजे मला नाही आवडत काही दिसेल तुम्हाला आता. ॲक्च्युली मला एक्स्ट्रा लाईट लावायच्या आहेत, त्या लावल्याच्या नंतर नाईट राईडचा जो ब्लॉग असेल तो प्रॉपर तुम्हाला व्हिजिबल होईल. अशाच काही बऱ्याचशा एक्सरसाइज लावायच्या आहेत, लाईनअपमध्ये आहेत. हळूहळू एक्झिक्युटिव्ह होती जसा वेळ मिळेल तसा. कारण पर्सनल, प्रोफेशनल आणि हॉबियल, पण याला हॉबियल बनवू शकता. त्याच्यात आपल्याला हॉबी असते, अशी हॉबियल, पर्सनल आणि प्रोफेशनल अशा तिन्ही लाईफ मला सांभाळायच्या आहेत. थोडं टफ जातं सुरुवातीला, कोणालाही टफ जाणारच, बट मॅनेज करायला थोडं मुश्किल आहे, पण नामुमकिन तो बिलकुल नाही आहे. हो घाबरलो मी. आधी मला वाटलं सिंगल बाईक आहे, नंतर कळालं ही व्हाईट रेडियम पट्टी बघितल्यानंतर कळलं माय गॉड ही मोठी गाडी आहे कुठली तरी. असा प्रॉब्लेम होतो नाईट विजनला. सो मला त्यासाठी लावून घेतलेच पाहिजेत एक्स्ट्रा लाईट्स. ओके ऑल राईट. सो NH4ला मी जॉईन झालेलो आहे. 7:28 झाले. मध्ये एक पंगा झालेला माझ्यासोबत. मी माझा ड्रोन उडण तस्कर आहे मी माझी घरी विसरून आलेलो. तर मला माझ्या घरून पुन्हा फोन आला मम्मीचा, अरे म्हटलं तू तुझी उडण तस्करी घरीच विचारला आहे. म्हटलं ओके वेट आय विल कम बॅक. गेलो, पुन्हा ते घेतलं, पुन्हा निघालो. त्यामुळे उशीर झाला, नाहीतर मी 20 मिनटात पोचतो, म्हणजे गावच्या घरापासून NH4पर्यंत 20 मिनटात असं पोचतो. पण आज पुढे येऊन पुन्हा रिटर्न गेलो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. ये क्या बॉस, इतना धूल मिट्टी कहाँ से उड़ रही है. चलो भाई वेट मत करो, चलो. अरे कौन है यार धूल छोड़ रहा है, SD महामंडल का. हाँ महामंडल, यस. चलो अभी अपन को यहाँ से कंप्लीट 1 घंटा लग सकता है, 1 घंटा और 15 मिनट लग सकता है. ऐसे अपन पकड़ के चल रहे. बाकी सब ऊपर वाले की कृपा रही तो 1 घंटे में भी पहुंच सकते हैं. अगर नहीं तो 1.5 घंटे में भी, नहीं तो 2 घंटे में भी. अगर हुई तो 1 घंटे में भी. बट अपने हाथ में स्टीयरिंग है तो अपने भी कुछ रिस्पॉन्सिबिलिटी है हैंडल की, कि हैंडल सोच समझ के ही चलाना है गाड़ी, ज़्यादा भगाना भी नहीं है. बहुत पब्लिक है रिटर्न जाने वाली. मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे पे बहुत भीड़ लगने वाली है, ट्रैफिक जाम होने वाला है बहुत. देखते इधर ही देख के समझ में आ रहा है. पुण्याच्याच आधी एवढी हालत आहे खराब. पुण्यापासून एक्सप्रेस हायवे जो सुरू होईल तिथून तर काय हालत होईल, कारण तिथून तर पुण्यातून निघणारे पण असतात, सातारावरून बेंगळुरूवरून त्या साईडने येणारे असतात, अहमदनगर औरंगाबाद त्या साईडने येणारे असतात. म्हणजे 3 साईडची पूर्ण पब्लिक तिथून पुढे मुंबईला जातात. बघा ना, इथून जेवढी रेड कलरची लाईट्सच्या गाड्या जेवढ्या दिसत आहेत त्याच्या कम्पॅरिझननुसार त्या साईडला खूप कमी गाड्या दिसत आहेत. मला तर असं वाटतं पुढे इथूनच ट्रॅफिक आहे. ज्या अर्थी ते रेड लाईट जे चमकत आहेत त्या अर्थी मला असं वाटतं इथूनच ट्रॅफिक आहे. येस बॉस, येस इट्स ट्रॅफिक ब्रो, इट्स अ मूविंग ट्रैफिक ब्रो. अब बच के कहाँ पे जाओगे स्वप्निल. अभी तो ट्रैफिक ने तुम्हें चारों ओर से घेर लिया है. ट्रैफिक को स्वप्निल को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. आई हैव अ प्लान टू. नाम चेंज माई रूट.
फ्रॉम मेन रोड टू सर्विस रोड. ओ माय गॉड, मस्त पैकी धुळीची आंघोळ घालणार आहे मला. अभी तो तुम्हें चारों ओर से घेर लिया है स्वप्नील, ट्रैफिक ने. अभी बोलो बच के कहाँ पे जाओगे. अभी तो बच पाना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. कितने आदमी थे, आदमी नहीं बॉस, यहाँ पे कार ही कार है. अभी बच के कहाँ पे जाओगे रे कालिया. कालिया नहीं है ये, लाल है रे. विटा कसला विटा, मातीचा. गावाचं नाव होतं ॲक्च्युली विटा. कसं ना गावांची नावं पडली असेल, विटा, सांगली, सातारा, कोल्हापूर. आणि तिथे कोल्ह्यांचा पूर आला असेल म्हणून तो कोल्हापूर झाला. सातारा कशावरून पडला असेल, 6 तारे असतील, तिथून 6 तारे दिसत असतील म्हणून त्याला सातारा नाव पडलं असेल. पुणे, पुणे, पू 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 आलेला तिथे. I'm just joking bro, I'm just joking. ज़िंदगी में कभी कभी उबड़ खाबड़ रास्ते से भी निकलना पड़ेगा. ज़िंदगी हमेशा सीधी नहीं होती, कभी कभी ऊपर नीचे ही होती है, दाएं बाएं भी होती है और खड्डे खुड्डे वाली भी होती है. मजा येते मला. हे पूर्ण जी ट्रॅफिक आहे ती खेडशिवापूरपर्यंत आहे बघ. आय थिंक मला असं वाटतं आहे खेडशिवापूरपर्यंत नाही ब्रो, इथं पूर्ण पुण्यापर्यंत असणार आहे. मला तर असंच वाटतं आहे. आणि वाटायचं काय, हे असंच आहे. ओ माय गॉड, here also lots of traffic. Diwali is public going back to home. तुम्ही कुठल्या खुशीमध्ये बॉस? सत्य तुला कुठली खुशी आहे? हां, तुला एवढा का आनंद होतोय? ओ ब्रो, वॉट इज ब्रो, वॉट आर डूइंग मॅन? ओ ब्रो. ओके, सो फायनल हे ट्रॅफिकमधून बाहेर आलेलो. मला वाटलं पूर्ण टोल नाक्यापर्यंत ट्रॅफिक असेल, बट नो, टोल नाक्यापर्यंत ट्रॅफिक नाही आहे. तिथे मध्ये एक डायव्हर्जन होते, ते 2 रस्ते एका ठिकाणी जॉईन होत होते. त्यामुळे ते मी जाऊ का तू जातो, मी जातो का तू जातो, असं ते सगळं झालेलं. त्यामुळे तिथे ट्रॅफिक झालेली. बट फायनली बॅक टू जुशन, बॅक टू स्मूथ रोड, बॅक टू टॉप डे. वाचलो. पेड़े बन के पेड़ा खाने का रे सपनी, बस बाकी कुछ नहीं लाइफ में. ज़्यादा खाना बनेगा ना तो पब्लिक एड़ा बोलती है. तो जाए एड़ा बोलेगी ना तो चलेगा, बट अपन एड़ा बन के पेड़ा खाने का. देखो बॉस, लाइफ में एक फंडा हमेशा याद रखना, हमेशा ना एड़ा बन के पेड़ा खाने. अगर पब्लिक आपको एड़ा बोल रही है तो बिंदास बोलने दो, लेकिन अपन सुमड़ी में पेड़ा खा के निकल लेने का. ऐसे अगर पब्लिक मुंह पे भी बोली ना तू इनमैच्योर है, इवन एपी बोली ना तू मैच्योर ही नहीं है, तो भी चलेगा बॉस. बट एड़ा बन के पेड़ा खाने का. क्योंकि क्या है, जो लोग गरजते वो बरसते नहीं है. और अपने को ना तो गरज नहीं और ना तो बरस नहीं, अपने को सिर्फ अपने रास्ते पे चलना है. ओके, तो जो लोग कुत्ते भूखते हैं, कुत्ते को भूखने दो. जो हाथी चलते, हाथी को चलने दो. अपन अपने रास्ते, तुम जाओ अपने रास्ते. फंडा क्लियर है. ओके, तो ज़्यादा दिमाग को शॉर्ट नहीं लेने का. कोई कुछ भी बोले, अपन अपने रास्ते चलने. ठीक है, एक ज्ञान की बात थी जो मुझे ज़रूरत लगी देने की, तो दे दी. अब जिंगल बेल जिंगल बेल 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 बेल. अरे भाई देना बे जेल. जिंगल बेल, ऐसा रास्ता निकलने का. ऐसे पब्लिक को ज़्यादा सोचने का टाइम नहीं देने का, और ना तो खुद लेने का. ऐसे सुमड़ी में निकल लेने का ना साला, सोचते रह गए साला किधर से किधर पहुँचेगा. ऐसे पब्लिक को ना एड़ा बनाने का. पब्लिक को सोचने दो जो सोचना है, तुम अपने रास्ते चलो ना बॉस. तो जो भी होता है अच्छे के लिए होता है, लेकिन सिर्फ और सिर्फ अपने अच्छे के लिए. ए भाई, ऐसा हॉर्न बजाएगा तो पब्लिक डर जाएगी ना, बोलेगी बीच में ट्रेन कहाँ से आ गई. ऐसा डराने का नहीं भाई पब्लिक को, नहीं तो पब्लिक एक दिन तुम लोग को डरा देगी ना ऐसे. बट बॉस कुछ भी बोला, आज की राइड इतनी सी थी, मतलब इतनी सी है अभी भी, लेकिन मैंने एंजॉय किया है, एंजॉय कर भी रहा हूँ. और इनफैक्ट एंजॉय कर रहा हूँ, एन्जॉयमेंट आ रही है, एन्जॉयमेंट ले रहा हूँ और एन्जॉयमेंट दे भी रहा हूँ. ओके, सो ऑलराईट, 8:04 मिनटं झालेले आहेत आणि मी अर्धा तासात, म्हणजे जेव्हा NH4ला जॉईन झालेलो तेव्हापासून ते आतापर्यंत अर्ध्या तासात मी साताराच्या बोगद्यापर्यंत पोहोचलेलो आहे.
फक्त मला असं वाटतं ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झाला, नाहीतर कदाचित त्याच्यापेक्षा लवकर पोचलो असतो. अजून अर्धा तास मला लागेल माझ्या घरी पोचायला. मे बी फिंगर क्रॉस मागच्यासारखी ट्रॅफिक नसावी. जर ट्रॅफिक असेल तर मग पुन्हा थोडा उशीर होईलच. बाकीपर्यंत आतापर्यंत एकदम स्मूथ, बटरी स्मूथ. तुम्ही तर बघितलंच मी किती एन्जॉय केलं जातं. मामा मिया. बाय द वे, तुम्हाला जर अजून काही वाटत असेल माझ्या बाईकबद्दल की तुम्हाला कोणती गोष्ट माहिती करून घ्यायची आहे किंवा कोणती गोष्ट जाणून करून घ्यायची आहे किंवा कोणती गोष्ट मी माझ्या बाईकला ॲड करू शकतो लगेजमध्ये, ॲक्सेसरीजमध्ये, तर मला नक्की कळवा. कमेंटमध्ये कळवा, इंस्टाग्रामवर कळवा, कुठेही तुम्हाला वाटेल तिथे कळवा. पण कळवा. असं विचार करू नका अरे हा याच्यावर रिस्पॉन्स देईल की नाही. मी सगळ्या गोष्टींवर रिस्पॉन्स देईल, सगळ्या गोष्टींवर. जोपर्यंत तरी आपल्या चॅनलवर पब्लिक जास्त होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर ऑब्वियसली थोडा सगळ्यांनाच रिस्पॉन्स देणं शक्य नाही, पण आता आपण सगळ्यांना देऊ शकतो एवढी आपली कॅपॅसिटी आहे. आणि मी कंटिन्यूस सगळ्यांना रिस्पॉन्स द्यायचा पण प्रयत्न करेन. इन फ्युचर आपली पब्लिक जरी वाढली तरी पर्सनली मी सगळ्यांना रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करणार आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. तर तुम्ही असा विचार करू नका की मी तुमच्या मोमेंटला किंवा तुमच्या सजेशनला रिस्पॉन्स देईल की नाही. बिंदास तुम्ही वाटेल तिथे तुम्ही मला कळवा, मी नक्की रिस्पॉन्स देईल. Now it's time to, I think I want to change my plan because here have lots of traffic and from here to from there I think I have a traffic, so I change my plan and I'm going to from city. मला असं वाटतं माझा प्लान मला चेंज करायला लागेल, कारण हायवेने जाणं उचित नाही ठरणार. उचित ओ काय शब्द वापरला, उचित. ओके, खूप झालं बाबा. कारण ऑलरेडी एवढी ट्रॅफिक आहे, इथेच एवढी ट्रॅफिक आहे तर पुढे किती ट्रॅफिक असेल जस्ट इमॅजिन. तर त्यामुळे मी आता हायवेने न जाता सिटीमधूनच जातो, ते बेटर राहील माझ्यासाठी. ओके, सो हा तोच रस्ता आहे जो मी जाताना गेलेलो. आय मीन भोरला जाताना ज्या रस्त्याने मी गेलेलो तोच हा रस्ता आहे. सो त्यामुळे वेगळं असं काही मला नाही वाटत काही होईल. घडू शकतं वेगळं काहीतरी. उगाच आपण अंदाजे नाही लावू शकत. शेवटी करता धरता वरचा आहे, आपण तर फक्त निमित्त आहे ब्रो. येस, वी आर जस्ट ह्युमन बॉडीज. इफ यू थिंक very 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 small, then you will feel we are just human bodies. We can't do anything, we can't make anything, we can't create anything without his permission. Who? I'm talking about God. Yes, हम तो सिर्फ जरिया है, जरिया. बाकी का करता धरता सब वो है. जर तुम्ही सूक्ष्म विचार केलात तर तुम्हाला कळेल की आपण काही निर्माण करत नाही, आपण काही कंट्रोल करत नाही किंवा आपण काही नियंत्रित करत नाही. आपण फक्त एक दुसऱ्या गोष्टींशी लिंक आहोत. आपण ती एक चैन आहोत, जी चैन तो चालवतो. कारण फॉर एक्झाम्पल घ्या ना, पाऊस घ्या ना. पाऊस काय, तो त्याचं काम करतो, तो पडतो, तो आपण पडत नाही. थंडी ती तिचं काम करते, ती येते गुलाबी थंडी आणि जाते. उन्हाळा तो त्याचं काम करतो, येतो जातो. आपण त्यांना बोलवत नाही किंवा आपण ते तयार करत नाही. झाडांची पाने ते उगवतात, वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते, जुने पडून जातात, ते त्यांचं काम करतात. आपण काही करत नाही. आपलं इवन आपणच घ्या ना, आपण लहानाचे मोठे होतो, आपण स्वतःहून मोठे होत नाही, तर ते नॅचरली आपण होतो. म्हणजे आपण काहीही करत नाही, हे सगळं नॅचरली घडतं. त्यामुळे आपण फक्त एक दुसऱ्याशी लिंक असतो. तुम्ही फार ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर मी ना खूप प्रभावी आहे. मी काय बोलतो त्याला, मी खूप कनेक्टेड आहे भगवद्गीतेशी. मला माहिती आहे सगळ्यांनाच पटेलच आहे असं नाही, कोणाकोणाला नाही पटू शकणार. बट सिटीमधून यायलाच एक फायदा मिळाला मला की बरेचसे रस्ते मला रिकामे भेटले. जिथे नेहमी ट्रॅफिक असते ते पण रस्ते मला रिकामे भेटले. सो दॅट्स इट गाईज. भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, अलविदा, टेक केअर अँड लिव्ह युअर ड्रीम्स माय हॅबिट फ्रेंड्स. बाय. भेटू लवकरच नवीन ब्लॉग, नवीन सिरीज आणि नवीन काहीतरी गोष्टींसोबत.